नमस्कार मेष राशीच्या माझ्या प्रिय बांधवांनो आणि भगिनींनो, आज 22 मे 2026 हा दिवस तुमच्या आयुष्यात एक असा वळण घेऊन आला आहे ज्याची कदाचित तुम्हाला गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला एक विनंती करते, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यावर मनापासून प्रेम असेल आणि तुम्हाला तुमच्या नशिबाचा हा बदल जवळून अनुभवायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी शांत चित्ताने पहा, कारण आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते तुमच्या जीवनातील एक गुपित उघड करणारे ठरेल. आणि हो, जर तुम्हाला स्वामींवर श्रद्धा असेल तर आत्ताच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा, जेणेकरून तुमच्या मनातल्या सकारात्मक ऊर्जेला एक नवीन दिशा मिळेल. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. मेष राशीच्या व्यक्ती स्वभावाने अत्यंत तेजस्वी आणि धाडसी असतात हे सर्वांनाच ठाऊक आहे. परंतु कधीकधी आपल्यातील याच ऊर्जेचा अतिवापर आपल्याला थकवून टाकतो. आजच्या या विशेष राशी भविष्य कार्यक्रमात आपण पाहणार आहोत की ग्रहांची सध्याची स्थिती तुमच्या आयुष्यात नेमका कोणता बदल घडवून आणणार आहे. आजचे हे मेष राशीचे भविष्य तुमच्या करिअर, पैसा, नातेसंबंध आणि आरोग्याला एका नवीन उंचीवर घेऊन जाण्यासाठी सज्ज झाले आहे. तुम्ही जर आयुष्यात काहीतरी मोठे मिळवण्याचे स्वप्न पाहत असाल तर हा क्षण तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळेच व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा, जेणेकरून ही सकारात्मक ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. आज 22 मे 2026 रोजी ग्रहांची स्थिती पाहता तुमच्या राशीचा स्वामी मंगळ एका अशा केंद्रस्थानी विराजमान आहे जो तुम्हाला अचानक घेतलेल्या निर्णयांमध्ये यशस्वी करण्याची दाट शक्यता निर्माण करत आहे. तुमच्या कार्यक्षेत्राचा विचार केला तर अनेक दिवसांपासून रखडलेली कामे आज मार्गी लागताना दिसतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, धाडस आणि घाई यातला फरक ओळखणे आज खूप गरजेचे आहे. नोकरी करणाऱ्या मेष राशीच्या जातकांसाठी आज एक असा शुभ संकेत आहे ज्यामुळे तुमच्या वरिष्ठांचे लक्ष तुमच्या कामाकडे आकर्षित होईल. तुम्ही गेल्या काही दिवसांची मेहनत घेतली आहे तिचे फळ आता मिळण्याची वेळ आली आहे. कदाचित आज तुम्हाला एखादी नवीन जबाबदारी सोपवली जाईल जी दिसायला कठीण असेल, पण भविष्यात तीच तुमची प्रगतीची शिडी ठरेल. ऑफिसमध्ये कुणीतरी तुमच्या विरोधात बोलण्याचा प्रयत्न करेल, पण तुम्ही तुमच्या कामाच्या जोरावर त्यांना गप्प कराल. ही तुमची खरी शक्ती आहे हे विसरू नका. आता थोडं तुमच्या आर्थिक स्थितीबद्दल बोलूया. मेष राशीच्या लोकांसाठी आज धनलाभाचे योग बनत आहेत. पण हे धन थेट जमिनीतून उगवून येणार नाही, तर ते तुमच्या बुद्धीच्या चपळाईतून येणार आहे. जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस विचारपूर्वक पावले उचलण्याचा आहे. शेअर मार्केट असो किंवा एखादी नवीन व्यावसायिक गुंतवणूक, आज घाईने निर्णय घेणे टाळा. त्याऐवजी एखाद्या जुन्या मित्राशी किंवा अनुभवी व्यक्तीशी सल्लामसलत करा. तुम्हाला आज अनपेक्षित मार्गांनी पैशांची आवक होऊ शकते. कदाचित एखादी जुनी उधारी वसूल होईल किंवा बोनसच्या स्वरूपात एखादी आनंदाची बातमी मिळेल. पण एक काळजी घ्या, पैशांची बचत करण्याकडे आज तुमचा विशेष कल असला पाहिजे. खिशात आलेला पैसा लगेच खर्च करण्याऐवजी तो गुंतवा, कारण येणारा काळ थोडा अधिक सावध राहण्याचा असू शकतो. नातेसंबंधांची गोष्ट करायची झाली तर मेष राशीचे लोक मनापासून प्रेम करतात, पण व्यक्त होताना कधीकधी कमी पडतात. आज तुमच्या जोडीदारासोबतचा संवाद अधिक घट्ट करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. एखाद्या छोट्याशा गोष्टीवरून होणारे वाद आज तुम्ही तुमच्या नम्रतेने मिटवू शकाल. संध्याकाळची वेळ आपल्या कुटुंबासोबत घालवा. कदाचित आज तुम्हाला तुमच्या आयुष्यातील एखाद्या अशा व्यक्तीकडून फोन येईल ज्याच्याशी तुमचे संबंध अनेक दिवसांपासून दुरावले होते. ते बोलणे तुमच्या मनावरचा भार हलका करेल. प्रेम प्रकरणांमध्ये आज सावधगिरी बाळगा. जर तुम्ही नवीन नात्यात असाल तर समोरच्या व्यक्तीच्या भावना समजून घेण्यासाठी थोडा संयम ठेवा. घाईघाईत कोणताही मोठा निर्णय घेणे आज टाळलेलेच बरे. आरोग्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर आज तुम्हाला थकवा जाणवू शकतो. कामाच्या व्यापात तुम्ही स्वतःकडे दुर्लक्ष करत आहात. आजच्या या धावपळीच्या दिवसात किमान 15 मिनिटे शांत बसून ध्यान करा. उष्णतेशी संबंधित काही तक्रारी उद्भवू शकतात, त्यामुळे भरपूर पाणी प्या आणि संतुलित आहार घ्या. मेष राशीच्या व्यक्तींनी आज रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. तुमच्या रागामुळेच तुमचे नुकसान होऊ शकते हे ध्यानात ठेवा. जितके तुम्ही शांत राहाल तितके तुमचे ग्रह तुमच्या बाजूने काम करतील. तुम्हाला मघाशी म्हटल्याप्रमाणे आज मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे जो तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करण्यासाठी एक संजीवनी ठरेल. हा उपाय अतिशय साधा आहे, पण त्याचे परिणाम प्रचंड आहेत.
आज रात्री झोपण्यापूर्वी एका स्वच्छ पात्रात थोडेसे पाणी घ्या आणि त्यामध्ये थोडेसे कापूर जाळून त्या धुराने घरातील कोपऱ्यात सकारात्मक ऊर्जा पसरवा. त्यानंतर श्री हनुमान चालीसाचे पठण करा किंवा हनुमान मंत्राचा जप करा. हनुमानजी हे मेष राशीचे अधिष्ठाता मानले जातात, त्यामुळे त्यांचे स्मरण तुम्हाला कोणत्याही संकटातून बाहेर काढेल. हा छोटासा उपाय करून पहा, तुम्हाला स्वतःलाच तुमच्या ऊर्जेत बदल जाणवेल. जर तुम्हाला आत्तापर्यंतचा हा भाग उपयुक्त वाटत असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा. तुमचा एक लाईक मला प्रोत्साहित करतो आणि तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त अचूक माहिती पोहोचवण्याची प्रेरणा देतो. तसेच तुमचे अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्याला एकमेकांकडून शिकायला मिळते आणि तुमचे हे अनुभव वाचून इतर मेष राशीच्या जातकांनाही खूप काही समजते. आता आपण थोडा खोलात जाऊन भविष्यातील काही महत्त्वाच्या संकेतांवर चर्चा करूया. आज 22 मे 2026 रोजी तुमच्या राशीवर चंद्राचा प्रभाव अधिक आहे. चंद्र मनाचा कारक आहे आणि आज तुमचे मन थोडे चंचल असू शकते. मनात अनेक विचारांचे काहूर उठेल. एकीकडे प्रगतीची ओढ आहे तर दुसरीकडे जुन्या आठवणींची सल. अशावेळी गोंधळून न जाता आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात आज एक अचानक बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत. हा बदल करिअरमध्ये असावा किंवा व्यक्तिगत आयुष्यात, पण तो तुमच्या हिताचा असेल. बऱ्याचदा आपण बदल स्वीकारायला घाबरतो, पण आजचा दिवस हा नवीन संधींना सामोरे जाण्याचा आहे. घाबरू नका, तुम्ही एक योद्धा आहात आणि योद्धा कधीच माघार घेत नाही. तुम्ही कदाचित विचार करत असाल की माझ्या आयुष्यातील या समस्या कधी संपणार. मेष राशीच्या जातकांसाठी एक सांगते, काळ हा सर्वात मोठा औषध आहे. तुम्ही आज करत असलेली कष्टाची शिदोरी भविष्यात तुम्हाला सुखाचे दिवस दाखवणार आहे. आजचे हे भविष्य केवळ एक दिशा आहे. तुमचे कर्म ही तुमची खरी नियती आहे. जर तुम्ही कष्टाला प्रामाणिकपणाची जोड दिली तर कोणतीही ताकद तुम्हाला यशस्वी होण्यापासून रोखू शकत नाही. व्हिडिओच्या या टप्प्यावर मी तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देते की आपल्या चॅनलचे कुटुंब वाढवण्यासाठी आणि ही माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे सबस्क्रिप्शन हे एक प्रकारचे आशीर्वाद आहेत, जे मला नवनवीन माहिती शोधून आणण्यासाठी प्रेरित करतात. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण यानंतरचे भविष्य तुमच्यासाठी अधिक महत्त्वाचे ठरणार आहे. शेवटच्या काही मिनिटात आपण एका अशा विषयावर बोलूया जो खूप कमी लोक समजून घेतात. तो म्हणजे नशिबाचा खेळ. कधीकधी आपल्याला वाटते की सर्व काही आपल्या मनासारखे का होत नाही, पण नियतीला कदाचित तुम्हाला काहीतरी मोठे द्यायचे असते, ज्यासाठी तुम्ही आज तयार नसाल. म्हणून संयम ठेवा. आजचा दिवस हा तुमच्या संयमाची परीक्षा घेणारा आहे. जर आज तुम्हाला कशात यश मिळाले नाही तर नाराज होऊ नका. कदाचित त्याहून बरे काहीतरी तुमच्या वाटेत आहे. तुमची ही सकारात्मक वृत्तीच तुम्हाला इतरांपेक्षा वेगळी ठरवते. आजचा दिवस तुमच्यासाठी एक नवीन उमेद घेऊन आला आहे. उद्याची सकाळ जेव्हा होईल तेव्हा तुम्ही एक नवीन व्यक्ती म्हणून स्वतःला पाहाल. तुमच्या मनातली नकारात्मकता झटकून टाका. आज रात्री झोपताना केवळ चांगल्या गोष्टींचा विचार करा. उद्याच्या दिवसासाठी एक छोटीशी डायरी लिहा किंवा तुमच्या ध्येयांची यादी तयार करा. नियोजित कामे नेहमीच फळाला येतात हे लक्षात ठेवा. मेष राशीच्या माझ्या प्रिय बांधवांनो आणि भगिनींनो, आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनात एक नवी ऊर्जा निर्माण झाली असेल अशी मला खात्री आहे. आयुष्यात चढ उतार येणारच आहेत, पण त्यातून न डगमगता मार्ग काढणे हेच खरे आयुष्य आहे. तुम्ही खूप शक्तिशाली आहात आणि तुमच्यामध्ये प्रचंड क्षमता आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. जाता जाता पुन्हा एकदा सांगते, तुमच्या मनातील भावना कमेंट बॉक्समध्ये मोकळ्या मनाने मांडा. तुम्हाला काय वाटते? तुमच्या आयुष्यात आज काय बदल झाला? नक्की कळवा. श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुमचे सर्व कार्य आज सिद्धीस जाओ हीच प्रार्थना. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपण पुन्हा भेटणार आहोत एका नवीन माहितीसह आणि एका नवीन ऊर्जेसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, हसत रहा आणि सकारात्मक रहा. श्री स्वामी समर्थ.